बीड जिल्ह्यात वन विभागाने सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने लागवड केलेल्या सह्याद्री देवराईच्या शेजारी असलेल्या वन विभागाच्या जागेवर लावलेल्या मियावाकी जंगलातील हजारो वृक्ष जळून खाक झाली आहे। या वृक्षांची लागवड 2018 ते 19 मध्ये करण्यात आली होती। आता हे वृक्ष पूर्णतः नेस्तनाबूत झाले तर अनेक झाडांना वाळवी लागली आहे। सरकारने मोठा गाजावाजा करून केलेल्या मियावाकी जंगलाचा आणि वृक्ष लागवड योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र सध्या दिसतंय। सविस्तर पाहूयात। मियावाकीतील हजारो झाडे जळून खाक। निगा न राखल्यानं हजारो झाडे वाढली। वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा। या ठिकाणी कधी काळी लावलेल्या वृक्षांमुळे इथे गर्द झाडी असणं आवश्यक होतं, पण वन विभागाच्या दुर्लक्षितेमुळे लावलेल्या झाडांची पूर्णपणे वाट लागली आहे। येथील अनेक झाडे तर जळून गेली आहेत। झाडांना वेळेवर पाणी देण्यासाठी टाकलेल्या पाईपलाईनची अक्षरशः दुर्दशा झाली आहे। बीडच्या वन विभागानं कोट्यवधी रुपये खर्च करून ही झाडं लावली, मात्र आत्ताची अवस्था पाहून कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाल्याचंच चित्र आहे। या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणावर वृक्ष जळून गेलेले आहेत। त्या झाडांना पाणी देण्यासाठी जे पाईपलाईनच्या नळ्या ज्या आहेत त्या सुद्धा जळलेल्या आहेत। बऱ्याच झाडांच्या काळ्या झालेल्या आहेत। एकंदरीतच बीडच्या वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्ष लागवडीवर केवळ कागदोपत्री वृक्ष लागवड दाखवून जनतेच्या पैशाचा अपव्यय केलेला आहे। गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये जी वृक्ष लागवड झाली त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे आणि जी बोगस लागवड आहे त्या ठिकाणामध्ये कठोर कारवाई करण्यात यावी। दरम्यान पाहायला गेलं तर मियावाकी लागवड पद्धतीने 3 वर्षांमध्ये वृक्षांची पूर्ण वाढ होणं अपेक्षित असतं, मात्र 7 ते 8 वर्षांच्या कालावधीनंतरही या पद्धतीच्या जंगलाची पूर्ण वाढ होण्याऐवजी त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याचंच चित्र आहे। सरकार अनेक योजना जाहीर करते, त्यासाठी कोट्यवधींचा निधी जाहीर होतो। योजना राबवण्याच्या नावाखाली अधिकारीच त्याचा मलिदा खात असतात। ते या योजनेच्या अवस्थेवरून स्पष्ट होते। सरकारी योजनेचा बोजवारा उडवणाऱ्या संबंधितांवर कारवाई होणार का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। वन विभागाकडे ज्या जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी घनवन वृक्ष लागवड म्हणजे मियावाकी या वृक्ष लागवडीचा या ठिकाणी प्रयोग करण्यात आला। या ठिकाणी जर हे अत्यंत बिकट परिस्थिती या मियावाकीची या ठिकाणी झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे आता वन विभाग अशा पद्धतीनं या मियावाकीची निगा राखतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।